कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर, एक विचारायचं होतं। ते मुलगी पसंत पडली आहे का एखादी? का मला मुलगी एखादी पसंत पडेल? म्हणजे माझं लग्न झालेलं असताना मुलगी मुलगी शोधायचा विषय येतोच कुठे? काय? हो पारू, आपलं लग्न झालंय ना, अख्ख्या जगाने बघितलंय ते। मग परत माझ्या लग्नाचा संबंधच काय आहे? म्हणजे आदित्य सर बी आमचं लगीन मानतात। त्यांच्यासाठी ते जाहिरातीचं शूटिंग फक्त शूटिंग नव्हतं, म्हणजे मी जे नातं म्हणत होते ते नातं माझं एकतर्फी नातं नव्हतं। मस्करी करतोय मी, काय लगेच सिरियस होतेस? अरे माझ्या लग्नाचा विषय काढल्यावर सगळे सिरियस का होतात? मुलगी बघ म्हणून हात धुवून माझ्या मागे लागले। फारुख, पारू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे। काय? इकडे ना। पारू, मला एक मुलगी खरंच खूप मनापासून आवडते का? डोळेवाली ना? पण मला माहितीच नाही मुलगी कोण आहे। वाह, आदित्य सर, हो मग देवी आईंना सांगा ना या मुलीबद्दल। काय सांगू, कसं सांगू? मला तर माहितही नाही ही कोण मुलगी आहे, कुठे राहते, कशी दिसते। जे काय माहिती होतं ते हरीशला माहित होतं, आणि हरीश तर आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी। मला ते म्हणायचं, मला त्याचा विषय काढायचा नव्हता, प्लीज। सर सर, असू द्या, ते झालं ते झालं। मी तुमच्यासाठी त्या डोळेवाल्या मुलीला शोधून काढीन। काय 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 बोलीस? परत बोल। मी तुमच्यासाठी त्या डोळेवाल्या मुलीला शोधून काढीन। तू हिला शोधू शकतेस? प्रीतम म्हणतो ते खरं आहे, तू खरंच जादूगर आहेस पारू। प्लीज या मुलीला शोधून काढ, नाहीतर आई आहे ना, आई एखादी मुलगी फायनल करून माझं लग्न लावून देईल तिच्याशी। तू बघ, एकदा नीट बघ तिला। बरं आदित्य सर, आवरा पडदेशी, अन खाली नाश्ता करायला या, बा तुमची वाट बघत थांबलाय। ओ नो, मला खूप उशीर झाला, मी पटकन आवरून आलो। प्रिया मॅडम, हो थांबा ना। असं लग्नानंतर लांब लांब राहायचं माहित असतं ना, लग्नच केलं नसतं। हे मग का केलं? हो
कोणीतरी बघेल. तुमच्याशिवाय राहत नव्हतं ना म्हणून की मग झालं ना आपलं लग्न आहोत ना आपण एकत्र. मग आता तुम्ही तुमची कामं करा. सतत काय बायकोच्या मागे मागे. ऐका ना प्रिया मॅडम. हॅलो ऐका ना. हो मुलींना ना असा मागे मागे फिरणारा नवरा आवडतो म्हणतात. हो तुम्हाला नाही आवडत का? आवडतो पण असं स्वतःची कामं बाजूला टाकून बायकोच्या मागे मागे करणारा नाही आवडत. मला ना खूप काम आहे. चालेल. अहो करा लो काम बसा तर. आधी मला सांगा मॅडमचा नंबर काय? माझा नंबर जो तुमचा नंबर. शी बाई, असं गोड गोड बघायला लागले ना की मला मळमळायलाच लागतं. असं काहीतरी चटपटीत मसालेदार पाहिजे ना. तुम्हीच बघा, हे 2 लव्ह बर्ड्स आहेत ना, सतत गुलुगुलू गुलुगुलू करत असतात आणि बाकी सगळे कामान. त्याशिवाय मला दिशाची खूप आठवण येते. मी ना मिस करते तिला. पण दिशाची कमी भरून काढायला हवी. या प्रियाला काही करून माझ्या जाळ्यात ओढावंच लागेल मला. ए पारू, छान दिसतेस आज. गजरा कोणी दिला? हा, बानं दिलाय. अच्छा, मला वाटलं आदित्य. आदित्य उठला नाहीये का अजून? असं वाटलं मला. उठला असेल ना. चल, तो गजरा काढ आणि माझ्या हातात दे. काय? गजरा काढ आणि माझ्या हातात दे. दामिनी मॅडम, हे बघा, असं दुसऱ्यांच्या केसात माळलेला गजरा वापरायचा नसतो. मी तुमच्यासाठी दुसरा आणते. जास्त शहाणपणा करायचं नाही हा माझ्या समोर. मला हाच गजरा हवाय. दे पटकन. दामिनी मॅडम राहू दे ना. तरी म्हंटल तू अजून बोलली कशी नाहीस. सावित्री, एक काम कर ना, तूच हिच्या केसातला गजरा काढ आणि दे मला. ये. तिने एवढा माळला तर राहू दे ना. तुम्ही दोघी अशा नाही ऐकणार. थांबा. प्रिया मॅडम ऐका. प्रिया, थांब ना. प्रिया मॅडम मी आहे ते. प्रिया, हे घे. हा गजरा तुझ्या केसात मांड. छान दिसशील. हा गजरा तुम्ही मागवला माझ्यासाठी? हो ग. हे बघ, तुझ्यासाठी मी इथून पुढे रोज गजरा मागवेन. घाल ना. प्रीतम परत प्रेमात पडेल तुझ्या. काय म्हणावं या बाईला. प्रिया मॅडमना इम्प्रेस करण्यासाठी घेऊन गेल्यात त्या गजरा. सावित्री आत्या, हो जाऊ द्या ना. प्रिया मॅडम काय आणि मी काय. गजरा योग्य केसातच गेलाय. मी आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.